बनवूया पहिला ब्लॉग। मी आज बनवणार आहे चिकन करी। सो होप तुम्हाला ही चिकन करी आवडेल। आपण बघूया कशी बनते। मित्रांनो आपण स्टार्ट करूया। पहिली गोष्ट आहे तर मी फर्स्ट टाइम बनवतोय, त्यामुळे डिस्क्लेमर टाकतो की चिकन करी तुम्हाला पटली तरच बनवा। तर लेट्स सी की कशी बनते। तर आपण पहिल्यांदा ह्याच्यामध्ये थोडी हळद, थोडं तिखट, तुम्हाला जसं चवीनुसार पाहिजे तसं, आणि नंतर थोडी काश्मीरी आशीर्वादची काश्मीरी पावडर टाकली, थोडा रंग लाल रंग येण्यासाठी हे टाकलंय। आणि टू गिव सम स्पाइस की किचन किंगचा मसाला टाकलाय एव्हरेस्टचा। सो मित्रांनो ही जिंजर गार्लिक पेस्ट आहे, ही मी याच्यामध्ये ॲड केलेली आहे। सो आता आपण ह्याला मिक्स करूया आणि त्याच्यानंतर ह्याला मॅरिनेट करायला ठेवूया, आणि मग नंतर आपण ह्याची पुढची रेसिपी तयार करूया। मित्रांनो एक इम्पॉर्टंट गोष्ट राहिली टाकायची, ही आहे मीठ। मे बी कोणीतरी मार्क केलं असेल, तो त्याच्यात मीठ टाकलेलं आहे। आणि आता आपण ह्याला मिक्स करूया। आता ह्याच्यात खडा मसाला ॲड करूया आपण। आता ह्याच्यामध्ये कांदा ॲड करूया आणि तो ब्राऊन होईपर्यंत, ब्राउनिश कलर होईपर्यंत त्याला परतूया। आता ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकूया, जेणेकरून कांदा लवकर शिजेल। आता आपण ॲड करूया तिखट। तुम्हाला जसं गरजेचं असेल त्याप्रमाणे तिखट ॲड करा। त्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी हळद ॲड करूया, आणि त्यानंतर आम्ही ॲड केलेलं आहे आशीर्वादचं काश्मीरी लाल तिखट पावडर। हे जास्त तिखट नसतं, पण याच्यामध्ये जस्ट एक लालसर कलर येण्यासाठी ते ॲड करण्यात आलं आहे। त्याच्यानंतर त्याला चांगला मिक्स करून घ्यायचं। आता ॲड करू ह्याच्यामध्ये जिंजर गार्लिक पेस्ट। आता ह्याच्यामध्ये ॲड करूया एव्हरेस्टचा किचन किंग मसाला, ज्याने चांगली टेस्ट येते। आता आपण जे चिकन मॅरिनेट केलं होतं ते ह्याच्यामध्ये मिक्स करूया। आता ह्याला झाकण ठेवून चांगलं शिजून द्यायचं आहे। याच्यात पाणी ॲड करू नये। आता चिकन त्याचं स्वतःचंच पाणी सोडून चांगलं ज्युसी ग्रेव्ही होईल। ह्याच्यात पाणी जर लागलं तर थोडं ॲड नंतर करायचं। आता परत परतून घ्यायचं, आणि असंच थोडं 5 ते 10 मिनटं तुम्हाला हे चिकन शिजवायचं आहे।
तुम्ही बघू शकता स्वतःच की चिकनने स्वतःच पाणी सोडलं आहे, त्यामुळे थोडं ज्युसी पण दिसतं आहे. तर तुम्हाला थोडं वाटलं तर तुम्ही थोडं पाणी ॲड करायचं, जेणेकरून अजून चिकन चांगलं शिजेल. परत थोडं 10 मिनटं ह्याला चांगलं शिजवायला ठेवायचं. चिकन ग्रेव्ही रेडी होईल. सो तयार तर झालं आहे. बघूया टेस्टला कसं लागतं आता. सो अशा प्रकारे आपली चिकन ग्रेव्ही तयार आहे विथ तांदळाची भाकरी. आय होप तुम्हाला ही चिकन ग्रेव्ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करा. असेच नवीन ब्लॉग मी यापुढेही घेऊन येत जाईन तुमच्यासाठी. थँक्यू. सो गाईस, चिकन रेडी झालेलं आहे. मी पहिला घास घेत आहे. लेट्स सी कसं झालेलं आहे. बघूया कसं झालं आहे. खूपच यम्मी झालेलं आहे. नक्की ट्राय करून बघा, तुम्हालाही आवडेल. थँक्यू.